नामदेवरायांना बाजारहाट कसा करावा याच्यासाठी दामाजींनी अनेक गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेव रावळामध्ये गेले. रावळामध्ये गेलेले असताना इकडं मात्र एक गृहस्थ बाराबंदी बांधलेले, धोतर आहे, पगडी डोक्याला आणि असा एक गृहस्थ दारामध्ये येऊन उभा राहिला. तो विचारत होता, दामाजी शेठ यांचं हेच घर का? हो, हेच घर. म्हणून दामाजी पुढे झाले, त्यांना वाड्यामध्ये पाचारण केलं, बोलवलं. आत आल्यानंतर गुळ खोबरं दिलं, पाणी दिलं आणि येण्याचं प्रयोजन विचारलं. त्यावेळेला त्या गृहस्थानं आपली ओळख सांगायला सुरुवात केली की मी सदावर्ते. मी काल आपल्या मुलाची बाजारामध्ये चाललेली सर्व कामगिरी पाहिली. मला आनंद वाटला. व्यवहाराच्या दृष्टीने जरी हे वेगळं असलं तरी सुद्धा जो सर्व भूतामध्ये प्राणीमात्रांच्या मध्ये देवाला पाहतो त्याचा संसार देवच चालवत असतो. त्याच्यामुळं मी आपल्याला व्याही बनण्याचं आग्रह करतो. त्यावेळेला मात्र एखादी अशा पद्धतीची घटना बघून हा गृहस्थ आलेला आहे हे दामाजींना समजलं आणि लगेच सांगितलं की माझी मुलगी राजाई हिला तुमच्या नामाला देण्याचा मी विचार करतो. दोघांचीच बोलणी झाली आणि अवघ्या काही दिवसामध्ये नामदेवाचं राजाई सदावर्ते यांच्याशी लग्न झालं आणि राजाई नामदेव रेळेकर आता दामाजी शेठ यांच्या घरी नांदायला आले. ज्या दिवशी नामाचं लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच जनानं मात्र तो वाडा सोडला आणि वाड्याच्या समोरच्या असणाऱ्या परसबागेमध्ये पटांगणामध्ये आपली छोटीशी झोपडी घातली, बांधली. त्या ठिकाणी ती राहू लागली. मात्र नित्यकर्म तिचं कायम चाललेलं असायचं, कारण तिनं स्वतःला नामदेवाची दाशी असं संबोधन केलेलं होतं. घरामध्ये असणारं दळप कांडप जे आहे त्याचा सर्व व्यवहार ती स्वतः बघायची, कारण पूर्वीचा काळखंड आहे, त्याला गिरणी काही नव्हत्या. सकाळी पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर उठायचं आणि जातं सजवायचं, जात्याला हळदी कुंकू लावायचं आणि त्याच्यावर दिवसभरासाठी लागणारं जे स्वयंपाकासाठी लागणारं पीठ आहे ते भरडायला सुरुवात करायची. दळण कांडण करताना देवा तुलाच अनंता गायीनं अशा पद्धतीनं जनाबाईची शब्दरचना चालू झाली. अभंग फुलायला लागलेले होते. सडामार्जन करायचं, स्वच्छता करायची आणि पुन्हा देवाच्या भेटीसाठी रावळामध्ये जायचं, जनाचा रोजचा उपक्रम. नामदेवाचं कीर्तन अतिशय रंगात यायचं, कारण नामदेवाचं कीर्तन लोकांना आवडत होतं, याच्यापेक्षा ते देवाला आवडत होतं. देवालाही नामदेवाचं कीर्तन ऐकण्याची उर्मी सतत असायची. जनाचं नित्य काम असं चाललेलं असायचं. सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी उठायचं, सडामार्जन करायचं आणि लगेच दळण बसायचं दळायला. ते दळण झालं की लगेच तिथून बाजूला व्हायचं. तो पिठाचा डबा तसाच्या तसा गोणाईकडे नेऊन द्यायचा. गोणाई, राजाई, आऊताई स्वयंपाक रांधायला लागायच्या आणि जनाचं मात्र पुढचं काम चालू राहायचं, ते म्हणजे शेण गोळा करणं. शेण गोळा करायची आणि नेऊन त्याच्या थाप्या लावायची किंवा शेणी लावायची. तो विस्तीर्ण प्रदेश, त्या प्रदेशावर ते जायचं. म्हणजे अगदी आजचं गोपाळपूर म्हणतो इथपर्यंतचा भाग, जिथं ज्याला जागा मिळेल तिथं तिथं शेणी लावायची. हक्काची जागा असं म्हणता येत नाही, परंतु आपल्याला जिथं मोकळी जागा मिळते त्या ठिकाणी शेणी लावायचं, एवढाच त्या सगळ्यांचा उद्योग चाललेला असायचा. जनाईचंही नित्याचं काम हे चालू झालेलं होतं आणि शेण थापून झालं की पुन्हा दुपारच्या वेळी काही कापड शिवण्यासाठी, काही कापड कापण्यासाठी या कुटुंबाला ती मदत करायची. नामदेवांनी आता थोडा बाजारहाट चालू केलेला होता. ते बाजारात जायचे. बाजारहाट चांगल्या पद्धतीनं चालायचा, परंतु फारसं मन बाजारामध्ये रमायचं नाही. ते बाजाराकडून आले की लगेच रावळामध्ये जायचे आणि बघता बघता रावळातून पुन्हा ती वाळवंटामध्ये गेल्यानंतर काही अवतीभोवती काही सद्विचाराची मंडळी जमा व्हायची आणि त्या सद्विचारा मंडळींच्या समोर त्यांनी अभंग गायन चालू करायचं. अभंग उंचापुरीला जायचा, अगदी भव्य दिव्यता अभंगामध्ये यायची. रोजचा आलेला अनुभव अभंगातून व्यतीत करायचा आणि अनुभवापेक्षा सुद्धा पुढं
देवाचं गुणगान, भगवंताचं गुणगान, तो माझा विठुराया कसा दिसतो, तोच गोपाळ, तोच कृष्ण, तोच हरी, तोच गोविंद, या पद्धतीनं विठ्ठलाचं सगुण आणि निर्गुणाचं रूप हे भरल्या अंतकरणानं डोळे बंद करून नामदेव सगळ्यांना सांगायचे. रावळामध्ये बघता बघता कीर्तन उभा राहायचं. लोक पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणायचे आणि कीर्तनामध्ये दंगोत जायचे. कीर्तनामध्ये भजन व्हायचं आणि त्या भजनानंदामध्ये सगळेच आनंदित 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 आणि आनंदानं नाचायचे. कारण ते नामदेवांचं ब्रीदच घेऊन आलेले होते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून जगी. खऱ्या अर्थानं भगवंताची ओढ भक्तीची आहे, भक्ताची आहे, आणि ती ओढ पूर्ण करण्यासाठी एक अर्थानं नामदेव वाळवंटामध्ये लोकांच्या समोर कीर्तनाच्या माध्यमातून हा भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी चालू केला. जेवणाची वेळ झाली, अजून नामा रावळातून आला नाही, म्हणून राजाईनं जनाबाईंना सांगितलं, अहो ऐकलं का की अजून हे आले नाही, तेव्हा जाऊन बघून या. एवढ्यात गोणाई पुढे झाली आणि गोणाईने सांगितलं, अगं जना, जिथं असेल तिथून नामाला घेऊन ये, कारण आम्ही सगळेच जेवायचे आहोत. जनानं मान हलवली, खोपटाचा दरवाजा ते पुढे केला आणि तशीच ती वेगानं अगदी जायला लागली. रावळामध्ये गेली. रावळामध्ये नामा नाही. आता मात्र रावळामधला नामा नाही, आता नामा गेला कुठं म्हणून ती शोधायला लागली. तर भजनाचा आनंद घेत असलेला वाळवंटातील लख प्रकाश तिच्या दृष्टीस पडला आणि सर्वच्या सर्वजण वाळवंटामध्ये आले. त्या वाळवंटामध्ये जना आली आणि जनानं सुद्धा त्या भक्तिरसामध्ये नावून घ्यायचं ठरवलं. ती सुद्धा डोळे मिटून अगदी तल्लीन होऊन नाचायला लागली आणि अचानकपणे तिला भान झालं की अजून घरामध्ये आई, आऊ, वहिनी आणि बाबा सुद्धा जेवायचे आहेत. तेव्हा नामदेवांना आता भानावर आणलं पाहिजे, म्हणून तिनं डोळे उघडले. तर त्या डोळे उघडण्यामध्ये तिला एक दिव्य प्रकाश दिसत होता. त्याच्यामध्ये कोणीतरी नाचता आहे. अगदी बारकाईने बघितलं तर पितांबर आहे आणि प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग या कीर्तनामध्ये नाचायला लागले. पुन्हा नामदेवांच्याकडे बघितलं तर नामदेवांचे डोळे मिटलेले होते. भजनानंदामध्ये सगळ्यांनीच आपले डोळे बंद केलेले होते आणि भजनानंदाचा आस्वाद ते घेत होते. आणि जनानं मात्र त्यावेळेला डोळे उघडून बघितलं तर तिला तो दिव्य प्रकाश दिसला. हळूहळू हळू भजन कमी व्हायला लागलं आणि तसा तो प्रकाश हे अतिशय लुप्त व्हायला लागला. देवाचा अनुभव हा स्वानुभवानं घ्यायचा असतो, स्वतः घ्यायचा असतो. देव या जगामध्ये कुणाला दाखवता येत नाही. देव असण्याची खूण ही फक्त संत, साहित्य, ग्रंथ, सद्गुरू सांगतात, पण बघायचा जो असतो तो स्वतः बघायचा असतो. जनाईला हा सांगतो. आणि कीर्तन झाल्यानंतर जनाबाई पुढे झाली, नामदेवाच्या पायाला स्पर्श केला आणि नामदेवांना सांगितलं की घरी आपली सर्वजण वाट बघत आहेत. होय होय जना, चल. मलाही कळलंच नाही, अगं त्या भोजनापेक्षा भजनानंद मला आवडतो म्हणून मी इथं थांबतो. बरं झालं तू आलीस, नाही तर मी देहावर आलो नसतो. म्हणून नामानं जनाला सांगितलं आणि दोघे अगदी लगबगीनं आपल्या वाड्याकडे यायला लागली. आणि येता येता जना नामदेवांना सांगत होती, अहो आज प्रत्यक्ष भगवान आपल्या कीर्तनामध्ये नाचत. होय नामा सांगत होता आणि जना ऐकायला लागली. अगं जना, मग त्यावेळेला मला का सांगितलं नाहीस? मी त्याला बघितलं असतं डोळे भरून. तुमचे डोळे त्यावेळेला बंद होते, जना बोलली. आणि मला बरं झालं आज सगुण रूपामध्ये देव भेटला, तोही तुमच्या कीर्तनामध्ये नाचतेला मी बघितला. सुखामध्ये सुख काय असतं याचं गुरु शिष्य नात्यानं कळतं. हे नातं दोघांचं एवढं घट्ट झालेलं होतं की ती दोन सुहृदय एकत्र मिळालेली होती. बोलता बोलता वाड्याच्या पायऱ्या चढायला लागले. आत गेले. गोणाई आणि राजाई पात्र वाढून तयार झालेली होती. दामा वाट बघत होते आणि सर्वजण आल्यानंतर दामाईंनी सांगितलं, अरे नामा, थोडस घरचं भान ठेव, कारण आता तुझं लग्न झालं. कारण राजाईची अशी इच्छा होती की नामाचं लग्न झाल्यानंतर थोडासा नामा व्यवसाय करेल, सांसारिक जबाबदारी त्याच्यावर पडली तर तो थोडासा मार्गाला लागेल. परंतु जसं पूर्वी नामा होता तसाच आज देखील नामा.
पुन्हा पुन्हा दामाजी सांगत होते आणि नामदेव होकार देत होते. भोजन झालं, सगळेच झोपी गेले. जना आपल्या कोपटामध्ये गेली, जनाही झोपी गेली. पुन्हा जनाचा नित्यनेमाप्रमाणे कार्यभाग चालू झाला. पहाटे उठायचं, जात्यावर दळायचं आणि जात्यावर जळत असताना भगवंताला जवळची साद घालायची. ध्यानात घ्या, कर्मयोग हा सर्वश्रेष्ठ आहे, परंतु कर्मयोग हा भक्तिप्रधान असेल तर तो श्रेष्ठ आहे. कर्मामध्ये भक्ती असावी, कर्मामध्ये उपासना असावी, तर तो मोक्षत्वाचा मार्ग तयार करत असतो. कर्म हे अहंभावनेनं केलं तर ते सात्विक पेक्षा तामसी होतं आणि कर्म हे निर्व्याज, निर्व्यसंग आणि निर्विकल्प पद्धतीनं केलं तर ते सात्विक कर्म हे भगवंताला अर्पण केलं जातं. आज तत्वज्ञानाची भाषा ओव्यातून जनाच्या बाहेर पडत होती. ती बोलत होती, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते, ओव्या गाऊ कौतुकी हिरोबा विठ्ठला. तिनं मांडलेलंच होतं की ज्या दिवशी करंडू आणि दमा यांनी आपल्याला जन्मदात्र्याने ज्या वेळेला या दामाजी पंतांच्याकडं आणि गोनाईकडे सोपवलं, त्या दिवशी आपले हे आई वडील आणि भूवैकुंठ असणाऱ्या पंढरीतले पांडुरंग आणि रुक्मिणी हे आपले आई वडील. त्यामुळे ती तशी साथ घालत होती, त्या पद्धतीनं साथ घालत होती. एवढंच नाही तर तिनं व्यवहारामध्ये असणारी पारमार्थिक उंची सांगायला सुरुवात केली. सासू आणि सासरा, दीर हा तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा हे रे बा विठ्ठला. ती गाणं गात होती, गीत गात होती आणि त्या गीतातून भगवंताला साथ घालत होती. आणि म्हणून भगवंताला सुद्धा तिच्या ओव्या ऐकण्यासाठी तिथपर्यंत यावं लागत होतं. बऱ्याच वेळा आपण म्हणतो आपल्याला देव सहाय्य करत नाही. निष्कामता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी देव सहाय्य करतो. जिथं सकामता असते त्या ठिकाणी सहाय्य देवाचं नसतं. ध्यानात घ्या. मग ते तुम्ही कोणतंही कर्म घ्या. निष्कामतेने केलेली वारी देवाप्रत पोचते, सकामतेतून केलेली वारी देवाला सुद्धा नको असते. सकामतेचं भजन देवाला नको असतं, निष्कामतेचं भजन देवाला आवडत असतं. म्हणून सकामतेतून केलेलं भजन सुद्धा म्हणतात की भजन ते ओंगळवाने नरका जाणी चुकेना. आणि निष्कामतेने केलेलं भजन हे भगवंत म्हणतो की हे माझं नाही, माझ्यासाठीच आहे. ध्यानात घ्या. म्हणजे त्या दोघांच्या मधलं द्वैत निघून जातं. जनाचं आणि भगवंताचं द्वैत आता जे होतं ते निघून गेलेलं होतं. सकाळचा प्रहर झाला, सडामार्जन सगळं झालेलं होतं. आता काही गोऱ्या वेचायसाठी ती चालली. कारण पद्धतच अशी चालू होती की जागा जिथं मिळेल त्या जागेवर शेणी लावलेल्या असायच्या, त्याची घोडे लावलेली असायची आणि पुन्हा मुडा तयार केला जायचा. तो मुडा तेवढाच झाकला जायचा. आणि आज जना त्या वाळवंटातून पुढे सरकत असताना तिच्या लक्षात आलं की थोडंसं वातावरण बिघडलेलं आहे. पहाटेचा प्रहर नाही, सकाळचाही वेळ आहे आणि अशा वेळेला थोडेसे ढग दाटून यायला लागलेले आहेत. ती लगबगीनं उठली आणि म्हणायला लागली की आज आपल्याला असणारी ही शेणी आहे, ती शेणी सगळीच्या सगळे आपल्याला आणायला पाहिजे. म्हणून ती गेली आणि तिनं शेणी भरायला सुरुवात केली. काही भिंतीवर गोऱ्या लावलेल्या होत्या, काही दगडावर लावलेल्या होत्या, काही पाळापाचोळ्यावर लावलेल्या होत्या. आणि त्या पद्धतीनं त्या शेणी ती गोळा करायला सुरुवात करत होती. काही घोडी होती ती मोडून तिनं मुडा तयार केलेला होता, काही मुडा भरलेला होता, त्याच्यावरचा पालापाचोळा बाजूला करून ते हऱ्यामध्ये भरून घराकडे आणण्यासाठी ती तयार झाली. बघता बघता सकाळचा तिसरा प्रहर झाला आणि त्या वातावरणानं गृहस्थ आश्रमामध्ये राहणाऱ्या सर्व स्त्रिया अगदी लगबगीनं त्या माळाकडे धावल्या आणि प्रत्येक जण सावरत होत्या. परंतु आपल्याला माहिती असावं की भाकरी आणि शेण ही स्त्री स्वतःची स्वतः ओळखत असते. याच्यात फार मोठं गम्य आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे पुरुषांना कळणार नाही, त्याच्यासाठी मात्र हृदय लागते. आपण केलेली शेण आणि आपण केलेली भाकरी ही महिलेला कळत असते. ते प्रत्येक जणींना बुडा मोडायचा, त्याच्यामध्ये त्या हऱ्यामध्ये ते भरायचं आणि आणायचं. मग न्यायल्यासाठी काही माणसं असायची, काही भरण्यासाठी असायची. आणि जना हे दोन्ही एकटीच काम करायची. तिचं मात्र एकच सतत असायचं, कुठलंही काम करत असताना देव माझा साथीदार, कोणी माझ्या साथीदार नसेल तरी चालेल पण देव भगवंत माझ्या सोबत आहे ही खात्री मात्र तिला सतत असायची. त्याच्यामुळे प्रत्येक शेण हऱ्यामध्ये भरताना
आणि गोऱ्या लावताना सुद्धा ती भगवंताच्या नावाशिवाय लावतच नसायची. आणि हे लावत असताना सुद्धा तिचं भान शरीर यावर नसायचं, तर ते देह भाना व्यतिरिक्त भगवंताच्या भक्तीमध्ये असायचं. दळिता कांडिता जेविता गबाई राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, या पद्धतीनं तिची आतील उर्मी दाटायची. शरीरानं कर्म चाललेलं असायचं, मात्र मनानं ती भगवंताशी एकरूप होऊन भक्ती करत असायची. काही स्त्रिया जमल्या आणि त्यांच्या लक्षात आलं, अगं आपण सुद्धा रोज तेवढ्याच गोऱ्या लावतो आणि जना सुद्धा तेवढ्याच लावते, परंतु आपल्यापेक्षा तिच्या जास्त झाल्या. आणि एक लक्षात घ्या, ज्या वेळेला एकच कर्म काही स्त्रिया एकत्र मिळून करतात आणि जर त्यात त्यांच्यामध्ये द्वैत तयार झालं, तर ते द्वैत कायद्याला सुद्धा मिटवता येत नाही. तिथल्या स्त्रिया आजूबाजूच्या जमल्या आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, अगं मी काल पण नेत होते हऱ्यातून शेणी, पण काल माझ्या शेणी कमी भरल्या. तोपर्यंत दुसरी आली, तिला होला हो म्हणणारी. मग आता इथं काय आपल्याला माहित आहे, खेडोपाडी सुद्धा हेच चाललेलं असतं की सत्यता न पडताळता सुद्धा काही होला हो देत असतात आणि त्याच्यातून द्वैत निर्माण होतं. त्या द्वैताचं विकोपीकरण झालं की भांडणं तयार होतात. आता हे दहनाचा सुद्धा प्रसंग तसा नव्हता, असाच प्रसंग होता, याला काय अपवाद नव्हता. स्त्रिया आपोआप हळूहळू जमा व्हायला लागल्या आणि अगं एकटी ती करते, आम्ही सासू सासवा करतो तरी आमच्या शेणी एवढ्या नाहीत, आणि जना एकटी करून सुद्धा तिच्या शेणी इतक्या भरतात. अशा पद्धतीनं कुजबूज चालू झाली एकमेकींच्या मध्ये. सगळ्या एकत्र जमा झाल्या आणि त्यांनी अगदी जना जवळ जाऊन, अगं जना तुला कळतंय का नाही म्हणले की तुला शेणी चोरतेस. जनानं सांगितलं, माझ्या विठ्ठलाची आण आहे, शपथ आहे, मी कुणाच्याही शेणीला हात लावलेला नाही. त्यातली एक स्त्री पुढे झाली, वा ग वा म्हणली, विठ्ठलाची शपथ घेतली की झाली रिकामी. तोपर्यंत पुढची पुढे आली आणि तिने सांगितलं, काही नाही, त्या शेणी चोरलेले आहेत. मग आता जनाच्या स्वाभिमानाला खऱ्या अर्थानं धक्का बसला. नितांत प्रेम असणाऱ्या व्यक्तीबरोबर आपण रागावू शकतो, नाही भांडू शकतो, त्याच्या पुढचे शिव्याही देऊ शकतो. कुणावर? फक्त नितांत प्रेम असणाऱ्या व्यक्तीजवळ हे सगळ्या गोष्टी घडतात. ध्यानात घ्या. जनानं लुगड्याचा पदर खोचला आणि ती पुढे झाली, म्हणजे कोण हात लावतं ते माझ्या शेणींना बघून. काही ठिकाणी झोंबाझोंबी झाली सुद्धा आणि अर्वाच्य शिवीगाळ महिलांनी चालू केली. जनानं मात्र सगळ्यांचा सूड घ्यायचा ठरवला की आता मागं पडायचं नाही, म्हणजे भलं तर देव कासोची लंगोटी. लक्षात घ्या, वारकऱ्याच्या मध्ये एवढं सामर्थ्य असलं पाहिजे, पण ते सत्वनिष्ठ आणि तत्वनिष्ठ वारकरी असला पाहिजे. हे सामर्थ्य येतं आपल्यामध्ये, लक्षात घ्या. पण तत्वापासून आपण बाजूला जायचं नाही आणि सत्यापासून बाजूला जायचं. या दोन गोष्टी. जना भांडत होती आणि हळूहळू तिसरा प्रहर संपला, चौथा प्रहर आला, उन्ह अगदीच वाढायला लागलेली होती. इकडं मात्र राजा आणि गोनाई जनाची वाट बघत होती. काय झालं असेल पोरीला, उष्णता वाढली, कधी पाऊस येईल सांगता येत नाही, वाऱ्याचा वेग कधी वाढेल सांगता येत नाही, या काळजी करत होत्या, चिंता करत होत्या. आणि जनाचं भांडण त्या उष्णतेमध्ये तेवढ्याच प्रकारानं वाढलेलं. सगळ्या महिला अंगावर चालून जात होत्या आणि जना एकटी तोंड देत होती. काही माणसं होती बघण्यासारखी, ती बघत होती. काहींना त्याचं नेत्रसुख घेत होती, काही जण कानसुख घेत होती. हे ऐकण्यासाठी सगळ्यांना काही गंमत वाटत होती. ते काहींना पुढे जायचं आणि सोडवावं असं वाटत होतं, पण स्त्रियांचं भांडण सोडवायचं कशाला, आपण कशाला मध्ये पडा. आजची भूमिका आहे तशीच असते, म्हणजे स्त्रियांचं लागलं भांडण तर पुरुषांना खऱ्या अर्थानं त्यात पडायचंच नसतं. लक्षात घ्या. त्या पद्धतीने ते काही लोक होते, ते थांबत होते आणि नुसतं बघण्याचं काम करत होते. आणि एवढ्यात एक गृहस्थ आला, अगदी पायजमा पायाच्या खाली लोळतोय, पांढरी लुंगी आहे ती थोड्या प्रवासानं मळकटलेली आहे, दाढी वाढलेली आहे, डोक्यावर अगदी उंच असणारी टोपी, ती वारकऱ्यांची टोपी दिसत नाही, मुस्लिमांची टोपी दिसत नाही, अशी उंच टोपी घातलेला एक ग्रस्त. त्याने त्या लोकांना विचारलं, अहो मी काशीवरून आलो. बरं ठीक आहे म्हणली, काय पाहिजे तुम्हाला? इथं तुमच्या पंढरीमध्ये जनाबाई नावाची कोणीतरी स्त्री आहे, तिला आम्हाला भेटायचं, कारण तिचं नाव या प्रवासात येत असताना, मी पंढरीच्या वारीला किंवा पंढरपूरला देवाच्या भेटीसाठी येत असताना अनेक ठिकाणी मी तिचं नाव ऐकलं. आता काही जण होते चेष्टा करून, त्यांनी चेष्टा केली, काही जणांनी
पुढे झाल्याने सांगितलं, हो तिला भेटायला तिचा पत्ता विचारायची गरज नाही, हा आवाज मोठा आहे ना तोच तिचा आवाज, ती जना. तो गृहस्थ तसाच पुढे झाला, वाट काढत गेला. आता स्थानिक गावकरी लोक कोणीच स्त्रियांच्या भांडणामध्ये मध्यस्थी करायला आता तयार नाहीत. म्हटल्यानंतर कोणीतरी परका एखादा पुरुष यावा आणि मध्यस्थी करावी, या पद्धतीने हा ग्रस्त पुढे झाला. आणि पुढे झाल्यानंतर तो विचारायला, जना तुम्हीच का? जणांना सांगितलं, थांबावं, आमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय, एवढं करा, बरं झालं म्हणजे तुम्ही अनोळखी दिसता. कारण अनोळखी असल्यामुळं मी ओळखीची नाही आणि याही ओळखीच्या नाही, तेव्हा तुमच्याकडून न्याय व्यवस्थित होईल असं मला वाटतंय. तेव्हा असं करा, आमचा न्याय आधी मिटवा आणि मग तुमचं काय असेल ते नंतर बघू. तो म्हणला, तुमचा न्याय काय करायचा, कशासाठी भांडण चालले? या गोवऱ्यांच्यासाठी भांडण चालले. तो गृहस्थ मनामध्ये हसला, अरे शेवटला ज्याची साथ आपल्याला त्याच्यासाठी आपण भांडायचं? वाटायला लागलं. अनेक दोह्यांच्या मध्ये त्याने मांडलेलं होतं, परंतु आज अनुभूती यायला लागलेली होती. आणि मग मात्र त्यांनी सांगितलं, बरं काय मत आहे तुमचं सांगा. सगळ्यांना शांत करत त्या गृहस्थानं विचारलं. त्यावेळेस जनाबाईंना सांगितलं की यांचा आळ असा आहे की मी शेणी चोरल्या आणि मी माझ्या विठ्ठलाची आण देऊन सांगते, मी कुणाची एकही शेण चोरलेली नाही. तेव्हा माझ्या शेणी मला फक्त द्या आणि त्यांच्या त्यांना द्या. आता म्हणले, शेणींची वाटणी कशी करायची? म्हणले, काय नाही, सोपं आहे. म्हणले की प्रत्येक शेण लावत असताना आणि ओलं शेण असताना त्याच्यावर मी संस्कार केलेत, ते नामाचे केलेत. ध्यानात घ्या, फार महत्वाचा हा शब्द आहे. संस्कार कधी होतात? ओलेपणा असतो त्यावेळेला होतो. कुंभार मातीचा लोटा तयार करू शकतो, मातीची भांडी तयार करू शकतात, मातीच्या कुठलाही आकार देऊन वस्तू तयार बनवू शकतात, पण ती माती ओली असेल तर. शेण ओला असेल तर त्याचे गोळे बनवता येतात. आजच्या भाषेत सांगते, पूर्वी नव्हते गोळे. बंब तयार झाला आपल्याकडे त्यावेळेपासून, म्हणजे लिकीला पाणी तापवायला सकाळी उठून त्रास होऊ नये म्हणून बापानं काढलेली जवळची शक्कल की भांडी देताना त्यात बंब द्यायचा. लक्षात घ्या, आता गिझर देतात ना, लक्षात घ्या. काय आम्हाला आळस करावायला चालू केले असो, परंतु ओलं शेण आहे तोपर्यंत संस्कार होतात. जना म्हणते, शेण पाठीत घेतल्यापासून ते शेण वाळवेपर्यंत मी त्याच्या संस्कार केले, ते नामाचे केले. आता या नामामध्ये दोन अर्थ होते, एक वाच्यार्थ होता आणि दुसरा लक्ष्यार्थ होता. संतांचं बोलणं किती समजून घ्यायचं असतं बघा. संत साहित्य तसं सहजासहजी समजत नाही मंडळी आपल्याला. ती म्हणते, मी शेण पोट्या उचलण्यापासून ते शेणी करेपर्यंत, वाळवेपर्यंत त्याच्यावर मी नामाचे संस्कार केलेत. लक्षार्थानं ती सांगत होती, जे माझ्या गुरुरायांनी, माझ्या बंधुरायांनी, ज्यांची दासी मी म्हणते, त्या नामदेवांनी माझ्या असे संस्कार केले की खोटं बोलायचं. आणि वाच्यार्थ असा होता की या भूवैकुंठामध्ये असणारा पंढरीनाथ, त्या भगवंताच्या नावाचे संस्कार मी विठ्ठल विठ्ठल असे केले. तेव्हा तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि तुम्हाला मी अडचणीत आणणार नाही. आजची पद्धत फार विचित्र आहे. न्याय करायला जाणाऱ्यांनाच लोक अडचणीत आणतात. म्हणून आता लोक त्या भानगडीत पडत नाही न्यायाच्या. लक्षात घ्या, म्हणजे पूर्वीच्या काळी सहज यात्रेला आलेली माणसं 4-2 लग्न ठरवून उठायची. माझ्यापेक्षा तुम्ही वयाने जास्त आहे, तुम्हाला माहिती आहे. लक्षात घ्या, बऱ्याच महिलांची आणि पुरुषांची इथं असणाऱ्या लग्न यात्रेत जमलेली आहेत. पाहुण्यांनी यात्रेत ठरवलेली आहे. यात्रेत एकत्र यायचं, जत्रेमध्ये यायचं एकत्र, आणि आमची मुलगी तुमचा मुलगा याच्यामध्ये लग्न ठरायचं, लग्न जमायचं आणि इथून पुढे अगदी वैशाखापर्यंत लग्नही व्हायची. आज लग्न का जमणार? मध्यस्थी करायला कोण तयार नाही. कारण मध्यस्थी का करत नाहीत? पुढं 20 वर्ष राहत्यात, 2 वर्ष राहत्यात, 2 महिने राहत्यात, काय 2 दिवसात जात्यात, काय कळत नाही. त्यामुळे मध्यस्थीवर येते सगळं. लक्षात घ्या, विनोदाचा भाग सोडून द्या, पण ही वस्तुस्थिती आहे आज समाजाची. लोक म्हणतात, आमच्या मुलगीला मुलगा बघा किंवा मुलग्याला मुलगी बघा. ते म्हणतात बघू. आता नाही तरी कसं म्हणणार? पूर्वीच्या काळी कुठेही लग्न जमण्यासाठी संस्था नव्हत्या, आज त्या संस्था आहेत. याचा अर्थ लग्न हा शाश्वत विधी कार्य
आपल्या गृहस्थ आश्रमाचा पाया आहे आणि त्या पाया एखाद्या संस्थेतनं घडत असेल याच्यासारखं दुर्दैव काय नाही. लक्षात घ्या. मग का मध्यस्थी करत नाही तर मध्यस्थ्यावर येतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त एक करा, यातली प्रत्येक शेण उचलायची, कानाला लावून बघा, ज्या शेणीतून विठ्ठल ध्वनी येईल ती शेण माझी, ज्याच्यातून येणार नाही ती शेण या दुसऱ्यांची. आता एकदा मध्यस्थी केल्यानंतर जाऊन चालते का सांग. आजचा व्यवहार काय सांगतोय, बांधासाठी भांडायला लागली. व्यवहार काय सांगतोय, ते पुरा करून संपवूनच जायचं. घरासाठी बांधायला लागली, दार पाडून. दार पाडायला आयदान कोणाच्या हातात असते, पार कोणाच्या हातात, पंचाच्या हातात. पंचानच दगड काढायचा पहिला. मग ते पंचाचं किती काम जवळच असलं तर ते सगळं बंद करायचं, नाहीतर मग म्हणतात तुला पंचगिरी कोणी करायला सांगितलं. आता इथं आलेले जे होते ते महापुरुष होते, सत्पुरुष होते, त्यांना कुठलं काम करायला लागलं, शेणी उचलायला लागल्या, कानाला लावायला लागल्या. विठ्ठल ध्वनी आला ती बाजूला ठेवायची. जसा पहिला ढीग होता तसा ढीग तयार झाला आणि दुसरा ढीग बाजूला झाला. त्यांना सांगितलं तुमचा आहे ते तुमचं तुम्ही घ्या. आणि मग मात्र ते करत असताना त्या गृहस्थाला कळलं, अरे निर्जीव असणाऱ्या शेणी भगवंताचं नाव घेत असते, त्या साधकाची, त्या स्त्रीची पारमार्थिक उंची किती मोठी असेल. शेवटची शेण खाली ठेवली आणि दंडवत घातला. त्याला दंडवत आचार्य म्हणतात. आचरण करणाऱ्याला दंडवत, सांगणाऱ्याला दंडवत नाही. आचरण जो करतो त्याला. अहो शेणीच विठ्ठल बोलतात, आचरण होतं जाणायचं आणि दंडवत लावू तुम्ही माझ्या कशाला पाया पडताय, मीच पडले पाहिजे कारण तुम्ही आमचा न्याय केला, आमचा वाद तुम्ही मिटवला. जना सांगत होती आणि ते गृहस्थ उठले आणि नमस्कार केला आणि पुन्हा जनाला समोर विचारलं की आपल्या भेटीसाठी आलो. जी महती त्या कानानं 4-6 दिवस ऐकत होतो ती खरी आज प्रचिती आली. मग जनानं विचारलं आपण कोण, त्यांनी सांगितलं कबीर. वैकुंठामध्ये असणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी मी आलो होतो आणि येताना जनाचं तुमचं नाव मी ऐकून होतो. आज त्याची प्रचिती आली. जना त्यांची 2 संत हृदयांची भेट झाली आणि ते राऊळाकडे निघाले. जना आपल्या वाड्याकडे. तोच दिवस संध्याकाळचा 3 वेळ झाली आणि 3 वेळा घोंगाट वारा चालू झाला. काही कालांतरानं पाऊस चालू होणार आहे याची जाणीव झाली आणि पंढरी भूक्षेत्रावर काळवंटलेले ढग तयार झाले. कुठेतरी चांदणी दिसत होती ती आता बंद झाली. वाराही थांबला आणि उकाडा चालू झाला. हैराण करणारा उकाडा. त्याच्यामध्ये जेवण रांधलं गेलं, स्वयंपाक झाला. जना आपल्या झोपडीमध्ये गेली. नामा, दामाजी, गोणाई, राजाई आपल्या ठिकाणी गेली. नामाचं अंथरुणावर बसल्या बसल्या देवाचं चिंतन चाललं आणि विजेचा कडकडाट चालू झाला. बघता बघता रौद्र रूप धारण केलं आणि पुन्हा सोसाट्याचा वारा चालू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये मुसळधार पावसानं गती घेतली. बघता बघता शांत वारा होण्याचं जे कार्य होतं ते चालू झालं, पण पाऊस काही थांबायला तयार नव्हता. मोठमोठ्यानं पाऊस बरसत होता, त्याच्यातून विजा व्हायच्या आणि एवढ्यात आत नामा ज्या ठिकाणी बसलेला देवाच्या ध्यानाला होता, देवाच्या नामाला होता, ते देवाचं नाव घेताना दचकन जागा झाला आणि वर पाकाड्याकडे बघायला लागला. त्याच वेळेला दामाजी सुद्धा वर बघत होते, गोणाई बघत होती, राजाई बघत होती, अवताई बघत होती. वर बघितलं आणि लक्षात आलं की अरे आपल्या वाड्यावरनं धप 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 असं काहीतरी वाजतंय. पण कुठं गळतं लागत होतं ते गळतं थांबलेलं होतं, कुठं काय झालं होतं ते सगळं व्यवस्थित होतं, पण आवाज एवढा झाला एवढंच समजलं. गोणाई वाड्याच्या दरवाज्याजवळ येऊन नामाला हाक मारत होती, अरे नामा, आपण एवढ्या मोठ्या वाड्यात आहे तर वाडा हल्ल्यासारखं वाटतंय. माझी जना पोर एकटीच आहे, ती एकटीच झोपडीमध्ये राहिली, तिला जाऊन बघून ये कशी आहे, घेऊन ये त्याला. नामा बाहेर पडण्यासाठी निघाला. शांत 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 वारा झालेला होता. पावसाची रिमझिम आता बारीक थेंबानं धारण केलेली होती. थोडं 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 पावसाचे थेंब पडत होते आणि नामदेव जनाईच्या खोपटाजवळ जाऊन उभा. दरवाजा ठोठवणार एवढ्यात आतून आवाज येत होता आणि जना बोलत होती की आमच्या सारख्यांची अशी हलकी क्षुद्र कामं तू करू नको असं आम्हाला वाटतं.
चुकून वरून पाय घसरला असता आणि पडला असता तर आम्हाला बोलायला असतं. बोलणं वाढत होतं आणि अचानक बोलणं थांबलं. बोलणं थांबल्यानंतर नामानं दरवाजा ठोठवला आणि जनानं दरवाजा उघडला. जनाच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. नामदेव सांगत होते, जना आमचं चुकलं, मगाशीच तुला इकडे लावून द्यायला नको होतं. रात्रभर आई, आऊ, गोणा आणि बाबा सुद्धा तुझी काळजी करतात. अगं तुझ्या डोळ्यातून पाणी येणं साहजिकच आहे. तू एकटी इथं होतीस, घाबरली असेल ना. जना सांगायला लागली, नाही मी घाबरले नाही. कारण ज्या वेळेला गळतं चालू झालेलं होतं त्यावेळेला भगवंत इथं आले. त्यांनी दरवाजा ठोठवला, मी दरवाजा उघडला आणि त्यांनी सांगितलं की नामाचं घर गळायला लागले, मी तिथं आधी जातो. आणि त्या पावसामध्ये भगवंत हा तुमच्या घरावर वाड्यावर होता. मी त्याला बघत होते, तो शेखरण्याचं काम करत होता. आणि तेवढंच काम नाही केलं त्यानं, तो खाली आला आणि पुन्हा माझ्याच खोपटावर चढला आणि खोपटावरच्या खापऱ्या पुन्हा त्यानं सारख्या केल्या. आणि तो नुकताच आलेला होता आणि मीच त्याला म्हणत होते की आमच्या सारख्यांची क्षुद्र हलकी हलकी कामं तू जर केलीस तर तू जगत जेता म्हणून आहेस. अशी नीच कामं आमची तू करू नको, असं मी त्याला सांगत होतो. नामदेवानं डोळे तिथंच बंद केले, भगवंताचं स्मरण केलं आणि पुन्हा पाठमोरा झाला. पहाटेची वेळ होती, काकड आरतीची वेळ झालेली होती आणि काकड आरतीसाठी नामदेव रावळात गेले. आज नामदेवाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी बरसत होतं, थेंब गळत होते. कारण भक्ताचा अंकित असणारा भगवंत आज काम करण्यासाठी भक्ताच्या घरावर पावसामध्ये त्याला मनोमन विचारत होता नामदेव, देवा आमच्यासारख्यांची कामं तू करणं बरोबर. जनाला साक्षात दर्शन दिलंस, माझं काय. देवानं मनोमन सांगत होता, अरे नामा तुझ्या सोबतच मी असतो रे, तुझ्याशिवाय मला गमत नाही. माझ्याशिवाय तुला करमत नाही ही गोष्ट वेगळी, पण तुझ्याशिवाय मला गमत नाही. खऱ्या अर्थानं भक्त असा असावा, देवाला गमू नये, देवाला करमू नये. जर तो भक्त दुरावत असेल, बाजूला जात असेल. आणि मग मात्र नामानं काकड आरती संपवली आणि पुन्हा गेली. हा व्रत निर्धारी नामा होता. अगदी बाजारामध्ये नामदेव गेले. आता खऱ्या अर्थानं नामदेवाचा बाजार तेवढाच व्हायचा जेवढा उदरनिर्वाहासाठी लागतो तेवढाच. आणि उदरनिर्वाहासाठी लागतो तेवढा बाजार झाला की नामदेव पुन्हा घरी यायचे आणि देवाच्या नामामध्ये सतत गुंतलेले असायचे. उदरनिर्वाह चालत होता, श्रीमंती वाढत नव्हती, कमी होत नव्हती, पण वाढत नव्हती. लक्षात घ्या, देवासाठी नामदेव आता वेडापिसा झालेला होता. नामदेव आता देवासाठी फक्त नाम 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 आणि देवाचं नाम एवढंच त्याचं चाललेलं होतं. राजाईला दिवस चाललेले, राजाई पोटोशी होती. आता राजाईचे दिवस चाललेले असताना दामाजी सांगत होते, अरे नामा थोडस संसाराकडे जास्त लक्ष दे, कारण आता तुला अपत्य होणार. नामदेव ऐकायचे आणि सगळं असं ते मनोमन देवाला सांगायचे. आणि पुन्हा आपल्या भजनामध्ये आज या गावाला कीर्तनला, त्या उद्या त्या गावाला कीर्तनला, परवा त्या गावाला कीर्तनला, कीर्तनाच्या ओढीनं नामा व्यवसाय सुद्धा हळूहळू त्याचा कमी झाला. परंतु त्या व्यवसायामध्ये राजाई, गोणाई, दामाजी आणि जना हे चौघजण पाठीमागे थोडेसे हातभार लावण्याचा प्रयत्न करत होते. पण तो उदीम व्यापार करण्यासाठी बाजारापर्यंत जाणं गरजेचं होतं. ते सुद्धा आता नामा कीर्तनामध्ये सगळा व्यस्त होता. अगदी बाळंतपण झालं. राजाईला मुलगा झाला. 11 दिवस झाले नामा घरात नव्हता. नामा कीर्तनासाठी बाहेर गेला, तो आलाच नाही. किमान बारशासाठी तरी नामा येईल अशी इच्छा सगळे इच्छा व्यक्त करत होते. परंतु बारशाचा दिवस उजाडला. जना, राजाई, गोणाई, दामाची वाट बघत होती. 4-5 सुवासिनी आजूबाजूच्या सांगितल्या आणि बारसं उरकून घ्यावं एवढाच विचार सकाळपासून चाललेला होता. जनाईनं चढा मार्जन केलेलं होतं, पाळणा सजवला होता, फुलाच्या माळा गोवलेल्या होत्या आणि सुवासिनी यायला चालू झालेल्या होत्या. आणि त्याच वेळेला एक गृहस्थ पागोट डोक्याला घातलेलं आहे, अगदी सुंदर टापटीप सदरा घातलेला आहे, धोतर आहे आणि स्वतःच्या पत्नी सोबत हातामध्ये भरलं ताट घेऊन ते आलेले आहेत. ते येताना आत विचारायला लागलेले आहेत, आज आपल्या घरी बारसं आहे ना? हो, तुम्ही कोण?
माझं नाव विठ्ठल, मला विठ्ठल बुवा म्हटलं तरी चालेल. मी नवस केलं होतं की आम्हाला जर नातू झाला तर पंढरपूरला पांडुरंगाला जायचं. पांडुरंगाला नवस केलं तुझ्या भेटीला आम्ही येतो, आणि त्या दिवशी एका बाळंतिणीचा आम्ही विडा देऊन ओटी भरतो. ते आमचं नवस पूर्ण करण्यासाठी आम्ही आलो. देवाचं दर्शन आता नुकतंच झालं, आणि तिथं आम्ही चौकशी केली की इथं कोण बाळंतीण आम्हाला भेटेल का. तिथं आम्हाला दामाजींचं घर कळलं, म्हणून आम्ही इथंपर्यंत आलो. त्या दोघांनाही आत घेतलं, त्यांची व्यवस्था केली आणि बारसं चालू झालं. काही आयाबायांनी सुवासनी हळदी कुंकू एकमेकीला दिलं. त्याच्यामध्ये त्या सोबत विठ्ठल बुवांच्या बरोबर आलेली त्यांची पत्नी सुद्धा होती. आता मात्र विठ्ठल बुवा आणि दामाजी दोघे बसून चर्चा विचारविनिमय काहीतरी चाललेली होती. आणि त्यावेळेला सहज अगदी त्या विठ्ठल बुवांनी सांगितलं, दामाजी पण बाळ अतिशय सुंदर दिसतंय, नारायण नाव जर ठेवलं तर बरं होईल. नाव सुचवलं गेलं आणि नाव ठेवलं नारायण. नारायण नाव ठेवलं. बाळाला पूर्ण वस्त्र परिधान केली, त्याला दागिने परिधान केली. बाळंती विडा दिला, चोळी काकणं केलं. एवढंच नाही तर घरच्या सगळ्यांच्यासाठी त्यांनी वस्त्र आणलेली होती. दामाजींच्यासाठी होती, गोणाईसाठी होती, आऊसाठी होती, जनासाठी होती, सगळ्यांच्यासाठी होती. पण हे सगळं काम करत असताना, जेवण पात्र तयार करत असताना जनाई मात्र सतत त्या दोघांच्याकडे बघायची की हे पंढरपुरातली तर निश्चितच नाही, परंतु आपल्या ओळखीचे वाटतात. असं का? आपण यांना कधी बघितलं नाही, पण मनोमन असं वाटतंय की आपली यांची कधीतरीची ओळख आहे. ती सारखी बघायची आणि जाण्याचा निरोप घेण्यासाठी दोघेही उभा राहायला सांगितले, आम्हाला निरोप द्यावा. सगळेच जण पाया पडायला लागले. एवढ्यात नामदेव आले. नामदेवाला हे सगळं कळलं आणि सर्वजण त्या विठ्ठल बुवांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या पाया पडायला लागले. तशी जना पुढे सरसावली. तिनेही पायाला हात लावला आणि पायाला हात लावल्यानंतर तिला जाणीव झाली की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा विठ्ठल परमात्मा बारशासाठी आला. रुक्मिणी मातेच्या पायाला हात लावला आणि जाणीव झाली निश्चितच. तिने नामदेवांच्याकडे बघितलं, काहीतरी बोलणार इतक्यात त्या विठ्ठल बुवांनी डोळे केले आणि सांगितलं, ही खूण कुणाला सांगू. जना तशीच मागं झाली आणि ते दोघांचा पाहुणचार झाल्यानंतर त्यांना अगदी बाहेर वाड्याच्या त्यांना पोचवण्यात आलं. आणि पाठीमागे येताना अगदी सहज नामदेवांना जनाबाईंनी सांगितलं, अहो ओळखलं का, कोण आले होते पाहुणे? हा, ते विठ्ठल बुवा होते तेच ना. अगं तिनं सगळ्यांच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी तुमच्यासाठी सुद्धा वस्त्र आणलेली आहेत. पण त्यांना ओळखलं का तुम्ही? नाही ओळख झाली माझी. अहो ते आपले भगवान परमात्मा पांडुरंग आलेले होते आणि त्यांनीच तुमच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. तिथंच उभा राहिले आणि विठ्ठल 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 डोळे बंद केले आणि सांगितलं, एवढी निज खूण आपल्याला कळली नाही, जनाला ती कळली. तिथंच भगवंताला हात जोडले. नुकतेच रावळातून आलेले होते, पुन्हा एकदा हात जोडले आणि नामदेव त्यांच्यामध्ये समाविष्ट झाले. बाळाला बघितलं. पुन्हा नामदेवांचा व्यवहार चालू झाला. कारण नामदेव हे व्रत निरधारी नामदेव होते. काही दिवस असेच पुढे चालू झालेले होते. काही दिवस निघून गेले आणि आपल्या बहिणीला भेटण्यासाठी, म्हणजेच राजाईला भेटण्यासाठी तिचे 2 भाऊ पंढरपूरमध्ये आले. त्याने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि वाड्यामध्ये आले. ते बसलेले होते आणि विचारत होते की ताई, कसं तुझं चाललंय? ती बहीण भावांचा एकमेकांमध्ये संवाद चालू होता आणि काहीतरी त्यांना स्वयंपाक करावा याच्यासाठी राजाई घरामध्ये आतमध्ये गेली. नामदेव अजून रावळातून आलेले नव्हते. नामदेवांची वाट हे सर्वच मंडळी बघत होते. कुंडलिक वरदारी विठ्ठल. आता विश्वात्मकी देवी